नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती 2024 विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे। ऑफिशियल नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। तसेच लिपिक शिपाई हमाल पदाची जी अंतिम उत्तरपत्रिका आहे ही कधीपर्यंत येणार आहे याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा चॅनल। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि जिल्हा न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। जिल्हा न्यायालय भरती नवीन नोटिफिकेशन पाहण्यापूर्वी तुम्ही आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल जर आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोज स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या लेटेस्ट अपडेट, लेटेस्ट घटना तुम्हाला पाहण्यास मिळतात। या ठिकाणी पहा, पोलीस भरतीसाठी राज्यामध्ये जी मेगा पोलिसांची भरती सुरू झालेली आहे या भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी अगदी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे। तसेच TCS कंपनी जी सरळ सेवेच्या परीक्षेचं आयोजन करते या कंपनीमध्ये थेट तुम्हाला नोकरी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। TCS कंपनीत नोकरीची संधी आहे आणि या संधी संदर्भात माहिती देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे। लेटेस्ट अपडेट, रोज नवीन स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती जाणून घ्यायच्या असतील तर गरजेचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं आणि 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्रामची खूप मदत होणार आहे। त्यामुळे जॉईन करा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया। तर पहा, जिल्हा न्यायालय भरती 2024 विविध जाहिराती प्रसिद्ध होत आहेत। प्रत्येक जिल्हा न्यायालयाअंतर्गत अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। या अगोदर देखील जिल्हा न्यायालय भरतीच्या जाहिराती आलेल्या आहेत। आज आपण बुलढाणा जिल्हा न्यायालय अंतर्गत जी नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे या जाहिराती संदर्भात माहिती पाहणार आहोत। तर पहा, अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन। जिल्हा न्यायालय बुलढाणा तर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्या स्थापनेवरील सफाईगार या पदाकरता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। अशाच प्रकारे सर्व जिल्हा न्यायालयाच्या जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे। सफाईगार या पदासाठी आपण या अगोदर 2 जाहिराती पाहिलेल्या आहेत विविध जिल्हा न्यायालयांतर्गत। त्यानंतर पहा, आता ही नवीन जाहिरात आलेली आहे। बुलढाणा जिल्हा न्यायालयाअंतर्गत उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पत्राद्वारे म्हणजे स्पीड पोस्टाने तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे। सफाईगार या पदाकरता हा अर्ज असणार आहे। अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 19 एप्रिल आहे। 19 एप्रिलपर्यंत तुम्हाला हा स्पीड पोस्टाने अर्ज करायचा आहे। पद आहे सफाईगार, जागा फक्त 1 आहे, परंतु तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी पहा, शैक्षणिक पात्रता फक्त 4थी पासवर या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। सफाईगार पदाच्या पात्रतेकरता अर्हता उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा, शरीर प्रकृतीने सुदृढ असावा, पदाच्या समरूप काम करण्याची त्याची योग्यता असावी, उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी 18 ते 38 वर्ष आहे। कॅटेगरीनुसार सूट आहे। वेतन श्रेणी या ठिकाणी पाहू शकता, 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला पेमेंट जे आहे ते मिळणार आहे। 4थी पासवर या ठिकाणी हा जॉब आहे। पगार खूप चांगला आहे, 15,000 पासून स्टार्ट आहे तर 47,600 पर्यंत तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत। अर्ज करण्यासाठीचा जो नमुना आहे, अर्जाचा नमुना व जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा सफाईगार पदाकरता जो अर्ज करायचा आहे तर या अर्जाचा नमुना तुम्हाला या जाहिरातीमध्ये दिलेला आहे। या अर्जाच्या नमुन्यासह तुमचे कागदपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचे आहेत। ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला टेलिग्रामला आपल्या पाहण्यास मिळणार आहे। 5 पानांची एकूण जाहिरात आहे। इच्छुक असाल तर नक्की अप्लाय करा। अप्लाय करण्यासाठी ही जाहिरात अगोदर व्यवस्थित वाचा। जाहिरातीमध्ये जो ॲड्रेस आहे त्यावरती स्पीड पोस्टाने 19 एप्रिलपूर्वी अर्ज सादर करा। आता जिल्हा न्यायालय भरती 2024 लिपिक शिपाई हमाल पदाची जी प्रथम आन्सर की जाहीर झालेली आहे, त्यानंतर आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे अंतिम उत्तरपत्रिकेची। तर या ठिकाणी पहा, जिल्हा न्यायालय भरती
वर आचारसंहितेचा कुठलाही परिणाम होत नाही. अशा विविध जाहिराती विविध जिल्हा न्यायालयांतर्गत प्रसिद्ध होत आहेत. याचाच अर्थ आहे की जिल्हा न्यायालय भरतीवर आचारसंहिता, निवडणुका या मुद्द्याचा कुठलाही परिणाम होत नाही किंवा हा परिणाम झालेला नाही. जर असं झालं असतं तर या ठिकाणी अशा जाहिराती आलेल्या नसत्या. आचारसंहितेदरम्यान नवीन जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसत्या, परंतु अशा रोज नवीन जाहिराती या ठिकाणी पाहण्यास मिळत आहेत. त्यामुळे लिपिक शिपाई हमाल पदाची जी अंतिम उत्तरपत्रिका असणार आहे ती पण आचारसंहितेदरम्यान कधी पण प्रसिद्ध होऊ शकते. ऑफिशियल साईटवरती त्यांनी ठराविक जी डेट आहे ती दिलेली नाही, परंतु ही जी अंतिम उत्तरपत्रिका असणार आहे ती कधी पण कोणत्याही वेळेला प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि ही ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला टेलिग्रामला, यूट्यूबला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे. ऑफिशियल साईट तुम्हाला आन्सर की आल्याच्या नंतर, अंतिम उत्तरपत्रिका आल्याच्या नंतर ती कोणत्या साईटवरनं पाहायची आहे त्याची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. ऑफिशियल साईटवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमची अंतिम उत्तरपत्रिका पाहण्यास मिळणार आहे. तर टेलिग्रामवरती ती लिंक अवेलेबल आहे.